नमस्कार मंडळींनो, स्वागत असा तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आपलं रत्नागिरीतलो दुसरा दिवस. काल आपण भाटिया बीचला आणि गेलेला, तर तुम्ही बघितलाच असतलाच सनसेट पॉईंट, जो व्ह्यू पॉईंट हा तो टेबल पॉईंट जो. तर आता आपण जाऊया हैसून आधी नाश्तो करून झालो की आपण जे लोकमान्य टिळक आपले, तर त्यांच्या जन्मस्थानात जाऊया. थैसर जाऊन मग बाकीचे जे पॉईंट आहेत, गणपतीचा मंदिर हा, त्याच्यानंतर थिबा पॅलेस हा, आणि मग त्याच्यानंतर अजून भरपूर प्लेस आहेत. तर आता आपण जाऊया हैसून. मी तुमका पण दाखवतो आहे की रत्नागिरीत काय काय आहे, आणि तुम्ही पण माझ्यावर ता एक्सप्लोर करा. चला. तर आता आपण लोकमान्य टिळकांचं जे जन्मस्थान आहे तिकडे आलो आहे. तर मी तुम्हाला दाखवतो. तर इथून तुम्ही मागे बघा, हे ते जन्मस्थान आहे. तर आता आपण आतमध्ये जाऊया आणि बघूया कसं आहे ते. फक्त व्हिडिओ अलाउड असेल तर आतमध्ये व्हिडिओ काढायला मिळेल, नाही तर मग मिळणार नाही. तर चला आता आपण. तर हे लोकमान्य टिळकांचं जन्मस्थान आहे. म्हणजे हे त्यांचं स्वतःचं घर नव्हतं, हे भाडेतत्वावरचं घर होतं. म्हणजे त्यांचे वडील हे शिक्षकी पेशीचे होते, म्हणून ते रत्नागिरीत शिक्षक म्हणून जेव्हा त्यांची बदली झालेली तेव्हा ते इथे येऊन राहिलेले. आणि त्यांचा लोकमान्य टिळकांचा जन्म ह्याच घरात झाला. ते 10 वर्ष ह्या घरात राहिले आणि मग नंतर त्यांची बदली पुण्याला झाली. त्याच्यानंतर म्हणून मग ते पुण्याला शिफ्ट झाले. तर इथे फक्त लोकमान्य टिळक हे 10 वर्ष होते. तर मी तुम्हाला दाखवतो आता. आतमध्ये आपण जाऊन बघूया. चला. आता आपण नेक्स्ट डेस्टिनेशनला आलो आहे, ते म्हणजे मिऱ्या बंदरला. आता मिऱ्या बंदरला जी बक्सार जहाज आलेलं, जे वादळामुळे इथे आलेलं, तर ते आता डिमॉलिश करण्याचं काम चालू आहे. म्हणजे आता घेऊन जातात, कारण की त्या लाटांच्या माऱ्यामुळे ते पूर्णपणे खराब झालेलं. तर मागे त्याचंच काम चालू आहे. तर तरी आपण बघूया, छोटे छोटे आपल्याला त्याचे पार्ट्स दिसतील, तर ते आपण बघूया, तुम्हाला दाखवतो. हेच ते बसरा स्टार जहाज आहे, जे आता म्हणजे आता स्क्रॅपला चाललं आहे. कालांतराने ते पूर्णपणे इथून जाणार आहे. त्याचे असे 2 तुकडे झालेले. एक पार्ट इकडे होता आणि आता उरलेला पार्ट इकडे आहे. आणि हे तुम्ही बघाल तर खूपच मोठं होतं, जे आपल्या व्हिडिओच्या फ्रेममध्ये पण बसत नाही, एवढं मोठं ते होतं. तर आता आपण लाईट हाऊस एंट्री करतोय. तर इथून तिकीट घ्यावी लागते, पर पर्सन 50 रुपये. आणि हा समोर दिसतोय तो लाईट हाऊस आहे. तर आता आपण जाऊया लाईट हाऊसला. आपण जाऊया वरती. ही तर आपल्या घरची शिडी आहे, चाळीतली जशी चढतो तशी. तर हा पूर्ण व्ह्यू आहे.
लाईट हाऊसवरून हा रत्नदुर्ग फोर्ट दिसतोय, तर तिकडे आपण नंतर जाणारच आहे. तर आता आपण रत्नदुर्ग किल्ल्यावर आलो आहे. तर मागे हा रत्नदुर्ग किल्ला आहे. आता आपण बघूया हा रत्नदुर्ग किल्ल्यावर आपण गेल्यानंतर भगवती पंढरी तिकडे जाऊया आणि त्याच्यानंतर मग आपण रत्नदुर्ग किल्ल्यावर जे हे आहे लाईट शो असतो तिथे जाऊया. तर हे भगवती मंदिर आहे. आतमध्ये जाऊया. फोटो काढू शकत नाही, इथूनच तुम्हाला दाखवतो. मध्ये मंदिर आहे. हा पूर्ण मंदिराचा परिसर आहे आणि हे मंदिर रत्नदुर्ग किल्ल्यावरच आहे. आपण जाऊया आता आतमध्ये दर्शनाला. चला. मंडळी आता आपण सनसेट बघायला चाललोय. भगवती पॉईंट आणि तुम्ही रस्ता बघाल ना, आई सहा हो. तर आता आपण इथून वरती छोटासा ट्रेक करत जाऊया. चला वरती. हा अरे मग कन्नू कुठे सनसेट पॉइंट बघायला एवढी ट्रेक आहे अजून. तर आम्ही आलोय ट्रेक करत वरपर्यंत. तुमचा भाव बघा अजून खाली आहे. आता मस्त इथून सनसेट बघूया. तर आता आपण शिवसृष्टी बघायला जाऊया. पण ज्या पॉईंटवर होतो त्या पॉईंटवर आता हे दिसतंय. आता आपण जाऊया. आपली मंडळी बघायला ट्रेक करत करत चालली खाली. बघा आता सुरुवात झालेली आहे. यायलाच पुढे ठेव म्हणजे आज जाईल बरोबर खालपर्यंत. हे पाठचे रेड आणि ब्लॅक आणि ते दोघे भाव आहेत, कन्नू आणि कुणाल. तर आता मस्त जाऊया. काय 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 बोलतो. चढणं सोपं होतं पण उतरणं कठीण आहे. कन्नमडी. चला आता आपण जाऊया. मस्त वाटतं रे एकदम. काय अशोक पॉइंट कुठला पॉइंट. तर आता आपण शिवसृष्टीच्या आतमध्ये आलोय आणि आता हे सर्व एक्सप्लोर करूया. एकदम खूप सुंदर बनवलंय. आतमध्ये तुम्ही बघाल ना अप्रतिमच आहे. पहिल्या जागेवर काय नव्हतं पण आता 3-4 वर्ष झाली मस्त बनवलं आहे आणि एकदम चांगलं मेंटेन केलं आहे. तुम्ही आता तुम्हाला इकडे ज्या म्हणजे जे शिवाजी महाराजांबरोबरचे जे मावळे होते त्यांचे पण स्टॅच्यूज वगैरे आहेत
तर आता आपण ते तुम्हाला दाखवतो आणि आजूबाजूचा परिसर पण दाखवतो. चला, आणि तुम्हाला ड्रोन शॉट मध्ये पण ते नक्कीच. चला, तर हा कुलाबा किल्ला आहे जलदुर्ग, तो हा इथे दाखवलाय. हा दीपस्तंभ आहे. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. मस्त असा शिवाजी महाराजांचा पुतळा उभा केला. आपण हे सर्व एक्सप्लोर करूया. तर ही मागे दाखवलेली युद्धनौका आहे. तुम्हाला पूर्ण कोणती युद्धनौका आहे? गुराब युद्ध नाव. ही गुराब युद्धनौका आहे बघा. तर ही विजयदुर्ग किल्ल्याची प्रतिकृती आहे.